पक्षाचा या ठिकाणी त्यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन व्यवस्थित पार पाडली। आम्ही आढावा बैठक या ठिकाणी घेतली, त्याच्यामध्ये वोटर स्लिपचं वाटप यांनी डोर टू डोर केलेलं आहे। जवळपास 80% वोटर स्लिप या ठिकाणी वाटलेले आहेत, 20% आहेत तर पुरी मॅडम संध्याकाळी या ठिकाणी वाटप करणार आहेत। डोर टू डोर या ठिकाणी प्रचार झालेला आहे। एकूण 3000 बरोबर 3200 मतदार लोकसंख्या या ठिकाणी आलेली आहे आणि सर्वच महिला मिळून या ठिकाणी कमळाला मतदान करतील। कमळाचं बटन दाबून सन्माननीय मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान बनवण्याची यांच्यात सर्वांमध्ये ताकद आहे आणि ही ताकद खूप मजबूत आहे या ठिकाणी। आणि सर्व समाज मिळून सर्व समाज बांधव या ठिकाणी कमळाला पूर्णपणे मदत करून घराघरातून मतदान या ठिकाणचे लोक करणार आहेत असं बैठकीत निदर्शनास आलेलं आहे आणि पूर्ण मेहनत पुरी मॅडम या ठिकाणी करत आहेत। आम्ही आढाव्याच्या दरम्यान या गावातला पूर्ण जो एरिया आहे पूर्ण तो भाजपकडे पूर्ण प्लसच्या माध्यमातून आहे आणि या गावातून सर्वात जास्त लीड या ठिकाणातून भाजपला मिळणार आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे। सन्मान माझं सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कमळाचं बटन दाबून कमळावर मतदान करा आणि आपल्या उमेदवारांना भारी मतानं रेकॉर्ड ब्रेक जिंकून आणा, कारण आपला राजा गादीवर बसल्यानंतरच आपले कामं होणार आहेत आणि सन्माननीय मोदी साहेबांमुळे आपल्याला परत महिलांसाठी अजून योजना येणार आहे। कारण मोदी साहेबांमुळे आपल्याला अर्ध तिकीट मिळालं, उज्ज्वला गॅस एजन्सी मिळाली, आयुष्यमान कार्ड मिळालं, प्रधानमंत्री आवास योजना मिळाल्या, बांधकाम कामगार कल्याणच्या योजना आपल्याला मिळाल्या आहेत। परत अजून सुविधा, शौचालयाची सुविधा असो, गॅसची सुविधा असो, आर्थिक विकास असो, रोड रस्ते नाले पाण्याची व्यवस्था ही सन्माननीय मोदी साहेबांपर्यंत आज घराघरापर्यंत पोहोचलेली आहे। शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यामध्ये पैसे आज मिळत आहेत 12,000 रुपये, ते केवळ मोदी साहेबांमुळेच या ठिकाणी शक्य झालेलं आहे। त्यामुळे सर्वांनीच कमळाचं बटन दाबून कमळ चिन्हावर मतदान करावं अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते। धन्यवाद।